तर रेवदंडा फोर्टला आम्ही पोहोचलेलो आहे. पार्किंग केली गाडी, तर डायरेक्ट आम्ही किल्ल्यावरती जाऊ. पार्किंग केलेले. बॉटल तापती बाहेर हातात उलटी काढते. असे लय मोठे पुढे ते नाही मला वर ठेवा पाहिजे. वरती करायचं आहे फक्त. चला आता आपण डायरेक्ट फोर्टवरती निघूया. इथून एंट्री आहे आतमध्ये. खूप जुना फोर्ट, पूर्ण पडलेला आहे. थोडंफार इथं आहे. इकडं पण सगळं पडलेलं आहे. खाली ठेवलं तोफ. इथं पण एक तोफ आहे. गन मशीन तोफ आहे का? तोफवर बसून आहे. इकडे पण आहे. 4 तोफ आहेत टोटल, खाली ठेवलेले आहेत. हा बघा, इथून आहे एंट्री. शूट बीट करायला भारी आहे इथे का नाही? असं पडलं. 1 2 3 4 5 6. इकडून बीच दिसतोय बाहेर. ह्या साईडला, लेफ्ट साईडलाच एक बाजूला थोडं. इकडे पण तुटलेलं आहे सर्व. बघा असं आहे. तर आपण इथून आतमध्ये एंट्री केलीवरती इथे थोडं असं इथे फोटो वगैरे काढत आहेत. हे बघा दगडं पडलेले आहेत. इकडे बीच आहे वाटतं ना. पूर्ण मोठंसं मैदान आहे. हा असं पूर्ण रेवदंडा फोर्ट. आणि इकडे बाजूलाच बीच आहे. इथे ॲक्च्युली एंट्री बंद केलेली आहे. इकडे असं आहे. इथून सरळ आतमध्ये जायला एंट्री असेल आय थिंक आधी, आता बंद केलं. तर आपण बीचवर दुसरीकडून जाऊया, तिकडून जाऊया त्या साईडून. तर इथून सर्व फिरलो आम्ही. असं फोर्टमध्ये एकदम असं पॅक केलेलं आहे. ही वॉल आहे लास्टची. वॉलच्या बाजूलाच पूर्ण समुद्र आहे. बघा तर पूर्ण. आता आपण बीचवरती जाऊया, कारण हा फोर्ट एवढाच फोर्ट आहे पूर्ण. आतमध्येच थोडंसं एंट्री आहे. तर आम्ही रेवदंडा फोर्ट बघितला. आता आम्ही निघतोय, बीचवर जातोय. तर आपल्या मागे एक्झिट केलं आपण. तर आपण आता पुढून बीचवर जाण्यासाठी रस्ता आहे. थोडं बीचवर जाऊ, थोडंसं एन्जॉय करू, फिरू, आणि मग नंतर लंच वगैरे करून मग थोडंसं रेस्ट करू कुठेतरी. तर इथून बीचला जाण्यासाठीच रोड आहे. फोर्टच्या बाजूलाच आहे जस्ट. तर इथून बीचला जाण्यासाठीच एंट्री आहे. मस्त वार आहे. तर ही फोर्टची वॉल जी आपण मागच्या साईडला बघितली तेच आहे. आणि मग इकडून असं फोर्ट पूर्ण वॉल आहे लास्टपर्यंत. हा आपला बीच आला. चला मग मस्त बीचवर. थंड वाटत आहे. ऊन आहे तरी पण थोडं थंड वाटतंय. तर बघा बीच
हे असे फायनल आम्ही बीचवरती पोहोचलेलो आहे. आई इकडे असं कर. दिसते ती भरते बरोबर. पायात पाणी काय पिकात पाणी जाईल पायात जाऊ दे. तर आपण आतमध्ये थोडंसं जाऊया, एन्जॉय करूया. अरे पाय खालचे रेत का निसटत्या ना. हां हो, किती जबरदस्त वाटतो सीन. रेवणाला फोर्ट आणि बाजूलाच बीच. थोडं आम्ही तिकडे चाललो आहे. तिकडे थोडंसं ऊन, इकडे ऊन आहे, तिकडे सावली पण आहे. आणि कोण नाही एवढं फोटोशूट थोडं तिकडे करूया. इथं थोडंसं आम्ही बसलो आहे सावलीला, रेस्ट करतो थोडासा. रेस्टच केलं आहे. बाकीचे तिकडे गेलेत, आम्ही थोडं बसलो इथंच मस्त निसर्ग बघत नजारा. थोडंसं एन्जॉय केला इथे. आता ऊन पण आहे, बीच पण एकदम मस्त वाटते. आता थोडंसं आम्ही लंच करू आणि लंच करून थोडंसं रेस्ट करू मग परत वाटलं असतं आम्ही बीचवर येऊ खेळायला. चला आपण डायरेक्ट थोडंसं लंच करायला जाऊया कुठे. या हळूवरती आईला हात द्या. नको हात दिले लागतो. आपल्याकडे अशी शिडी आहे. तर आम्ही आता हॉटेल कनगुटकरमध्ये आलेलो आहे. तर हा मेनू कार्ड आहे. तर आम्ही कुठली आपण फिश थाळी मागवल्या? सुरमईची. ओके. तर आम्ही आता सुरमई फिश थाळी मागवलेली आहे. पाणी वगैरे घेतलं तर पाणी मिक्स करतायत, थंड आणि साधं. हे घे पुढं. ओके, सुरमई थाळी आहे ना, ती पण एक सुरमई थाळी. 2 थाळ्या आणलेल्या आहेत आणि अजून एक घेणार ना. तर आम्ही 3 सुरमई थाळी घेतले. तांदळाची भाकरी, राईस आणि काय आहे सुरमई, रस्सा, सोलकढी आणि पापड. चल घे. तर सुरू मी त्याला अर्ध करून बघा. बाकी मागतो ते असू दे हे अर्ध करून तुला जमू दे. दोन वाट्या दोन वाट्या सांगतो दोन वाट्या दोन सोलकढी. कनगुटकर. तर आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही तर मच्छी थाळी घेतलेली. आत इथंच बसलो होतो आतमध्ये. तर आता इथून पुढे आम्ही निघू. बीच एक पुढे, त्या बीचवर जाऊन
जाणारच नाही बघा, एवढे आम्ही मेंबर आहोत. तू वडा आंबा एवढं नव्हतं काय अरे मामाच्या याच्यात इथलं सांगते मी हे मस्त असते एवढं कसं. आणि 24-24च्या केवढा 24 पणा होते तर तेवढा म्हणून ती सगळेच असं बोलले काय आपल्याला करायचं आहे मग करायचं आहे कोणाला. खूप जरा ऊन आहे तर थोडंसं गार्डन आहे मस्तपैकी. तिथे गार्डनमध्येच बसतो जरा आम्ही आता. तिथेच बसता रिलॅक्समध्ये. असंच झालं होतं सगळं शोधायला लागलं. थोडंसं रिलॅक्स करतो. तुझी अवस्था कधी नाही मग लग्न काय. वडवणे पडलोय की मी आपल्याला पडले वडावणे पडून असं बोची चक्काने खाली पडलेलं आहे त्याच्यामुळे दुखतं का पुन्हा. माझं पण तेच झालं आहे. असं लहानपणी खेळायचं. वय मारतं दिसतंय का तर ते? वाढलं की मग रक्त बंद वडाला पडायचं. मारून होतं ना हा. हे काय करायचं आम्ही धरायचो शरदला सांगायचं जोरात दिलं जातं हात सुटला माझा आणि गेलं खाली मी डायरेक्ट माहिती आहे ना असं आहे.